हॅलो 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 काय षटकार ना. हॅलो. पहिल्या बॉलवरती डाऊट आल्यानंतर षटकार मारला याचा विचार जर केला ना तर धावसंख्येला आकार देताना दिसतं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. विशालच्या बॅटमधनं हा फटका आला आणि सुरुवात चांगली पाहायला भेटते. फलंदाज तयार आहे या बॉलवरती. पुन्हा एकदा चुकी पाहायला भेटली आणि या चेंडू मागे जातील त्या चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. थोडंसं रनिंग चांगली पाहायला भेटली क्षेत्ररक्षकाकडून आणि या चेंडू मागे मिळतील त्या 2 धावा. दोन धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. गणेश आणि विशाल आता एकमेकांच्या विरोधात चांगली कामगिरी करताना दिसतात. एका साईडला विशालच्या बॅटमधनं मोठे फटके पाहायला भेटतात, दुसऱ्या साईडला गणेश गोलंदाजी करून धावा रोखण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. या चेंडू मागे थोडंसं पंबलिंग पाहायला भेटलं परंतु या चेंडू मागे मिळतील त्या 4 धावा आणि चुका जर झाल्या तर अशा धावा खर्च होत जातील. आणि धावसंख्येचा जर विचार केला ना तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. बिनबाद जमीनची बाजू आतापर्यंत पाहायला भेटते. 2 षटकांची मॅच आहे आणि 2 षटकांमध्ये धावा जमवण्यासाठी कसरत पाहायला भेटेल. 2 ओव्हरची मॅच असताना आता तुम्हाला संघर्ष करावा लागेल कारण की ही मॅच जिंकायची असेल तर परिणामी धावा रोखाव्या लागतील वंदरवाडी सिंगला. या चेंडू मागे ओव्हर थ्रो जरूर पाहायला भेटला परंतु 2 धावेपासून संतुष्ट व्हावं लागेल आणि 2 धावांचा विचार केला ना तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. 14 धावा धाव फलकावरती लागल्यात. चांगली सुरुवात आणि सुरुवातीपासूनच आता प्रयत्न हे पराकाष्ठा मैदानावरती पाहायला भेटते. बॉलर तयार गणेश. या बॉलवरती चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल परंतु या चेंडू मागे मिळतील ती 1 धाव आणि केरी धावेने धावसंख्या आता वाढली गेली आहे. ती जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूंमध्ये धावा किती येतील हे पाहावं लागेल. अंपायर नो बॉल आहे. ओके ओके नो +1. असे 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती एक अतिरिक्त चेंडू टाकण्यासाठी संधी मिळते ती गणेशला. या चेंडूवरती आक्रमण पाहायला भेटतं. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गरंगळत गेला पण चौकार गेला अशी परिस्थिती मैदानावरती पाहायला भेटली आणि 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी. आता काय एलिव्हेशन होतं, काय त्या फटक्यामध्ये ताकद होती आणि या बाउंड्री लाईनच्या अगदी जे क्षेत्र पाठराखे बसले त्यांचं त्या हातामध्ये चेंडू गेला आणि या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. आता 6 चेंडूमध्ये संधी असेल ती गोलंदाजाला की विकेट घेऊन सामना आपल्या बाजूने झुकवावा वंदरवाडी टीमला. परंतु जर सावरजाई संघाला जर जिंकायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करून धावसंख्येला वेग द्यावा लागेल कारण की 2 ओव्हरची मॅच आहे खरी आणि या 2 ओव्हरच्या मॅचमध्ये धावा रोखणं अपेक्षित असेल. गोलंदाजाचं नाव
या बॉल वरती आक्रमण केलं गेलं, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता षटकार. बॉलरचं नाव सांगायचं प्लीज. कोण रे बॉलर नेम? सचिन. षटकार गेल्यानंतर आत्मविश्वास वाढले गेलेत आणि आता 26 धावा आठवड्यात स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. काय म्हणावं आता परिस्थिती झाली, कारण की 2 षटकांचा जर विचार केला ना तर ते धावा खूप जास्त आहेत आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि या 5 चेंडूमध्ये आता निर्णायक धावा येणं अपेक्षित असेल. परंतु जर जसे जसे डॉट बॉल जाणार तसे ते टीमवरती प्रेशर वाढणार, परंतु डॉट बॉल येणं गरजेचं असेल. हा चांगला फटका पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक थोडस चुकी करतोय, परंतु या चेंडू मागे दुसरी धाव घ्यायची आहे. दुसऱ्या धाव्यात देखील फंबलिंग पाहायला भेटते क्षेत्ररक्षकाकडून आणि या 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेने धावसंख्या धावून पोहोचली ती 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली सुरुवात आता एलिव्हेशन पासूनच सुरुवात झाली आहे आणि या गोलंदाज तयार आहे. सचिन. हा चेंडू चांगला फटका पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय, परंतु दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने पाठीमागून येऊन हा चेंडू उचलला. तत्पूर्वी मात्र या चेंडू मागे मिळते त्या 2 धावा. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटतं, कारण की षटकार खाल्यानंतर गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती धावा रोखण्याचा प्रयत्न जरूर करतोय आणि या चेंडू मागे धावसंख्या जाऊन पोहोचले ती 30 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडू मध्ये धावा रोखाव्या लागतील, कारण की 2 षटकांची मॅच असल्यामुळे थोडस प्रेशर पाहायला भेटेल दोन्ही संघांवरती. चांगला फटका कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला भेटतो. जमीन लगतचा फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे उचलणार, फेकणार. तत्पूर्वी मात्र या 2 धावा पूर्ण होताना दिसतील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 32 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. मॅच खूपच रोमांचक स्थितीमध्ये आहे, कारण की धावा आता थोडासा प्रेशर कमी झाला असेल वंजारवाडी टीमकडे. पहिल्या षटकामध्ये जी आणामारी केली होती गणेशच्या विरोधात ती खूप अविस्मरणीय आहे, परंतु या षटकामध्ये सचिनने पहिल्या चेंडूवरती मार खाल्यानंतर दुसऱ्या चेंडूपासून जी सुरुवात केली ना, भले 2 धावा धाव दे, परंतु धावा रोखण्याचा प्रयत्न मोठ्या फटकापासून ठेवलेलं वंचित आणि हा फटका फसला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करेल आणि अखेरच्या क्षणाला पकडलेला हा झेल आणि फलंदाज बाद होईल. तो विशालचा पारितोषिक अंत. झोपे काढू 32 झालेत 1 विकेटच्या नुकसानावरती. आता हॅलो, आवाज कुठे गेला? हॅलो 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 ऋषिकेश. ओके येस बॉस. आता ऋषिकेश मैदानात उतरला. शेवटचा बॉल केल्यासाठी आता धावा येणं अपेक्षित असेल. आवाज वाढवा प्लीज. हॅलो, आवाज वाढवा कोणतरी. या चेंडू मागे कोणती धाव येत नाहीये. अंपायर डॉट बॉल. 32 झाले 33 पाहिजे. आता येणारे 12 बॉल आणि 33 ची गरज. 33 टू विन जिंकण्यासाठी. माझा डीजे वाजू का?
शांताराम नको ओढीजे नको. दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन. या बॉलवरती देखील आक्रमण केले परंतु क्षेत्रक्षक प्रयत्न करेल. चेंडू मागे धावण्याचा तत्पूर्वी 2 धावा काढल्या गेल्या आणि 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 या आकड्यावरती येणारे 10 बॉल 25 ची गरज. आता मॅच रंगात आणावी लागेल. चांगला फटका पाहायला भेटतो या चेंडू मागे. आता विचार करण्यास भाग पडले. काय करतोय गणेश. प्रत्येक चेंडू वरती षटकार लगावतोय गणेश. या 2 एकच धावेने समाधान झाले आणि 15 धावा दाखल. हॅलो 2
2 बॉल 8ची गरज. मॅच आता रंगात आले. आता षटकार चौकार मारणं गरजेचं असेल त्या गणेशला आणि सुनीलला, कारण मॅच हातात आहे, बाकी काय नाही. हे देखो बॉल खाली आहे, जरा आउट आहे. आता मॅच गेलेली आहे का हातातून, कारण ज्या अनुषंगाने गणेश बॅटिंग करत होता 20 पर्यंत तोपर्यंत ठीक होतं, परत आउट झाल्यानंतर थोडासा प्रेशर वाढला गेला. हे देखो हारल्यानंतर याच्या उपट्या घाला 4-5 पहिल्या. त्याला मॅच गेली बसल्यात. या ठिकाणी धावते विपक्ष करवया संघाचा टॉस केला जाईल. माळुसरे राहुल माळुसरे यांच्या माध्यमातून पाहते या ठिकाणी